नमस्कार. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. रक्ताचा साठा कमी आहे ही बातमी आपण अनेक दिवसापासून ऐकतोय. पण आता जी माहिती आहे ती माहिती अशी आहे की आपल्याकडे महाराष्ट्रात कोरोनाची जी लस आहे कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन हिचा साठा ही काही दिवसांपुरताच आहे आणि तो साठा 3 ते 4 दिवस पुरेल इतकाच आहे. आणि हा साठा जो आहे म्हणजे कोवॅक्सिन जी आहे ती 8,840 एवढीच बाकी आहे आणि कोविशिल्ड जी आहे ती 1,85,000 एवढी कोविशिल्ड बाकी आहे. या संदर्भातली माहिती डॉक्टर दीपक वैद्य यांनी मला काल शेअर केली होती. आणि एकूण लसीकरण किती होत आहे तर दिवसाला 50,000 लस देण्याचं टार्गेट मुंबई महानगरपालिका जी आहे ती करते. आणि मुंबई महानगरपालिकेच्या मुंबईमध्ये लसीचा साठा कमी आहे अशा प्रकारची माहिती आता पुढे येते. तर ही खूप धक्कादायक बातमी आहे की एकीकडे कोरोना वाढतोय, दुसरीकडे रक्ताचा साठा नाहीये आणि तिसरीकडे सगळ्यात महत्वाचं ज्या आशेवर आपण कोरोनाची लढाई करण्याचं म्हणत होतो ती लस सुद्धा आपल्याकडे उपलब्ध नाही आहे. मी चर्चा करणार आहे की हा साठा जो आहे तो कमी कसा आहे, किती आवश्यकता आहे लसीची आणि एकूणच कोरोनाचे रुग्ण कसे वाढतात या चर्चेत सहभागी होत आहेत डॉक्टर दीपक बैद. त्याचबरोबर विजय गायकवाड हे माझे सहकारी या चर्चेत सहभागी होतात. दीपकजी, आताची काय परिस्थिती आहे आणि आपण जो लसीकरण करतोय ते नेमकं कसं कुठल्या गाईडलाईन्स आपल्या गव्हर्नमेंटच्या आहेत आणि आपण लसीकरण करतोय आणि लसीचा साठा जो आहे जसं काल तुम्ही सांगितलं की राजावाडी असेल, प्रायव्हेट डॉक्टर असेल, इथे लसीचा साठा कमी आहे. तो मुंबईत हीच परिस्थिती आहे. काय परिस्थिती आहे? लसीकरण की जो पद्धति है 45 इयर्स के ऊपर सबको देना जरूरी है और सबको लेना जरूरी है और लेना चाहिए। लेकिन हाल में क्या हुआ है कि कोविशील्ड और कोवैक्सिन 2 प्रकार की लसीकरण हमारे पास है। कई हॉस्पिटल में, चाहे वो गोदरेज हो, राजावाड़ी हो, चाहे वो एसआरवी हो, कई जगह पे कोवैक्सिन मिलती है हमारे इलाके में। लेकिन मेरे ख्याल से कई लोगों को अभी जो है कोविशील्ड के बदले में कोवैक्सिन की तरफ प्रभाव बढ़ने लगा है। बिकॉज कई बार कोई सोशल मीडिया में, कोई न्यूज़पेपर में, कोई अखबार में कई जगह पे ऐसी आई है कि कोविशील्ड से कुछ नुकसान हुए, कुछ साइड इफेक्ट हुए हैं, तो लोगों के मन में डर बैठ गया है। तो कोवैक्सिन की जरूरत और लोगों की इच्छा कोवैक्सिन की तरफ ज्यादा झुकाव ज्यादा बढ़ गया है। तो शायद इसलिए कोवैक्सिन की जो मात्रा है वो कम हुई है। जो रिक्वायरमेंट है बढ़ने के कारण उसके जो स्टॉक है वो शायद कम हुआ है। तो कई डॉक्टर जो गोदरेज में गए थे, एसआरवी में गए थे और दूसरे हॉस्पिटल में गए थे जहाँ कोवैक्सिन की लसीकरण हो रही थी, उन्हें दिक्कतें आई, उन्हें वापस भेजा गया। तो ये बता रहा है, एक अच्छी चीज भी बता रहा है कि लोगों का रुझाव अभी अपने भारतीय वैक्सीन की तरफ ज्यादा हो रहा है। ये अच्छी चीज है, लेकिन जरूर हमें इसकी मात्रा बढ़ानी चाहिए ताकि लोगों को वापस जाने की जरूरत न पड़े, क्योंकि कोवैक्सिन अभी काफी डॉक्टरों का रुझाव भी कोवैक्सिन की तरफ ज्यादा हो रहा है और नागरिकों का भी रुझाव बढ़ रहा है। तो कोवैक्सिन की मात्रा बढ़ाने की जरूरत है और ये दिलासा दी गई है सरकार ने भी कि जरूर ये मात्रा और बढ़ाई जाएगी और जो दिक्कतें आ रही थी बीच बीच में वो कम हो जाएगी और बंद हो जाएगी। बिल्कुल दीपक जी, मैं आता हूँ आपके पास. पण आताची सर्वात मोठी बातमी, लसीचा साठा जो आहे तो अत्यंत कमी आहे. फक्त 3 ते 4 दिवस पुरेल इतकीच लस आपल्याकडे आहे. कोवॅक्सिनची मागणी जास्त आहे. कोविशिल्ड जी आहे ती आपल्याकडे 1,85,000 पर्यंत उपलब्ध आहे. पण कोवॅक्सिन जे आहे ते फक्त 8,840 पर्यंत आपल्याकडे उपलब्ध असल्याची माहिती जी आहे ती मुंबई महानगरपालिकेकडून दिली जाते. खूप महत्वाची बातमी, अत्यंत मोठी बातमी. आणि या लसीकरण जे आहे ते अधिक वेगाने आपल्या महाराष्ट्रात होत आहे. म्हणजे तब्बल 5 लाखांपर्यंतचा आकडा आपल्याला न्यायचा आहे अशा प्रकारचा दावा जो आहे तो सरकारी अधिकारी आणि डॉक्टर्स करतायत. पण जर लस उपलब्धच नसेल तर अशा प्रकारचा दावा किती यशस्वी होऊ शकतो याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं. पण लस मिळावी यासाठी राज्य सरकार केंद्र सरकारकडे मागणी करत आहे. केंद्र सरकार म्हणते की आम्ही लस दिलेली आहे, राज्य सरकार म्हणते आम्हाला लस मिळाली नाही आहे. या सगळ्या लसीकरणावर राजकारणी मोठ्या प्रमाणावर तापलंय आणि एकमेकांवर आरोप करण्याचं काम केंद्र सरकार आणि राज्य सरकार करत आहे. विजय गायकवाड माझ्यासोबत माझा सहकारी आहे. विजय, काय राजकारण होत आहे आणि आता मला तुझ्याकडून ही माहिती हवी की मुंबई महाराष्ट्रात कोरोनाची काय परिस्थिती आहे? कालपासून जे आदेश जारी करण्यात आलेले त्या आदेशाचं पालन होत आहे का आणि काय भीती व्यक्त केली जाते? कोरोना कशा प्रकारे वाढेल, जर लस नसली तर कशा प्रकारे वाढेल?
जगामध्ये सर्वत्रच कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढतोय. महाराष्ट्र त्यामध्ये आघाडीवरती आहे. आपण परवाची जर फिगर पाहिली तर रेकॉर्ड अशी जवळपास 56,000 पेशंट एका दिवसामध्ये पॉझिटिव्ह आले होते. काल ती संख्या थोडीशी कमी दिसली आपल्याला. 46,000 पेशंट पूर्ण राज्यामध्ये होते. मुंबईचा आकडा जरी पाहिला तर 11,000 पेशंट आहेत मुंबई एकट्या शहरामध्ये. म्हणजे परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होती असं चित्र एकंदरीत दिसतंय. आणि त्याचमुळे आज काही वेळापूर्वीच आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची बैठक झाली केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्यासोबत आणि महाराष्ट्राच्या व्यथा तिथे मांडल्या गेल्या. हा जो मुद्दा डॉक्टरनी मांडला की व्हॅक्सिनचा तुटवडा आहे, निश्चितपणे तुटवडा आहे. मी दुपारी आज जे हॉस्पिटलशी कॉन्टॅक्ट केला होता तर तिथे फक्त कोविशिल्ड आहे, कोविड व्हॅक्सिन नाही आहे. त्या सोमवारी येतील असं त्यांनी सांगितलं तिथे. त्यामुळे मला वाटतं की जी सोशल मीडियातून काही गोष्टी पसरल्या असतील आणि देशी व्हॅक्सिन जे भारत बायोटेकचं आहे कोवॅक्सिन त्याला थोडी डिमांड वाढलेली आहे. हे तर सत्य आहे. पण आताची जरी कोविडची जी इमर्जन्सी आपण जर पाहिली तर पॅन्डेमिक आहे आणि ही बिकट अशी आणीबाणी सदृश्य परिस्थिती आहे. आता त्यामुळे जे व्हॅक्सिन मिळेल ते सुरुवातीला घेतलं पाहिजे पदरामध्ये. मला वाटतं की काही डॉक्टर कदाचित काही ठिकाणी ऑप्शन्स दिले असतील, परंतु जे काही माझ्याकडे रिपोर्ट होते असे की जे अवेलेबल आहे व्हॅक्सिन आहे ते तुम्हाला दिलं जातं तिथे. म्हणजे जे घेणारा आहे त्याला कितपत ऑप्शन आहे त्याबद्दल थोड्याशा ह्या डाऊट असतील. मला वाटतं खासगीमध्ये कदाचित वगैरे ते होत असतील, एक परंतु एक तशी महत्वाचं की परिस्थिती पहिली नाही. जी विजय, एक महत्वाचं की पहिली लाट आपण थोडीशी अधिक चांगल्या प्रकारे त्याला हाताळली असं WHO म्हणते आणि केंद्र सरकारही म्हणतंय. पण यावेळची आताची लाट जी आहे तिचा प्रभाव कसा जाणवतोय लोकांमध्ये, कसा जाणवतोय? मी दीपक वैद्य यांना विचारणारच आहे. पण तुझ्या दृष्टीने तू रिपोर्टिंग करताना तुझ्याकडे अनेक प्रकारच्या बातम्या येत असताना हा कोरोना जो आहे, हा कोरोना लोकांच्या मनात किती भीतीचं घर करून बसलाय आणि त्याला लोक कसे रिॲक्ट होत आहेत? निश्चितपणे म्हणजे अलारामिंग सिच्युएशन आहे. डॉक्टर पण मला माझ्या मताशी मान्य करतील की गेल्या वर्षी जो कोरोनाचं इन्फेक्शन होतं त्यापेक्षा हे इन्फेक्शन हे वायू वेगाने होत आहे, कारण की म्युटेशन झालेलं आहे त्या व्हायरसमध्ये आणि तो जास्त संख्येने इन्फेक्शन करतोय. म्हणजे घरामध्ये एक पेशंट असेल तर पूर्ण घरचं घर इन्फेक्ट होतंय किंवा एखाद्या सामाजिक कार्यक्रमामध्ये जर 40-50-100 लोक एकत्र आले असतील तर सगळेच्या सगळे इन्फेक्ट होत आहेत आणि पॉझिटिव्ह येत आहेत. अशी या स्ट्रेनची ताकद आहे. आणि केवळ मागच्या वेळी शहरांमध्ये प्रादुर्भाव जास्त झाला होता, तर तो शहरांकडून आता ग्रामीण भागामध्ये पण मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसतोय आपल्याला. एकंदरीतच कोरोनाचा त्सुनामी येतो की काय अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे. मला वाटतं ही सगळीच परिस्थिती देशभर असणार आहे. सुदैवाने महाराष्ट्रामध्ये कॉन्ट्रॅक्ट टेस्टिंग चांगलं होत आहे आणि ते तुम्ही गेलात तर तुमची टेस्ट केली जाते. इतर राज्यामध्ये तसं होत नाही असं माझी माहिती आहे. आणि ही खरंच अलार्मिंग कंडिशन आहे. मला वाटतं ही सगळी भयानक परिस्थिती पाहूनही कदाचित लोकांचा लसीकरणाकडचा वेग वाढला असेल. तो एक भाग आहे. पण दुसरी बाजू अशी आहे की लसीकरणाबाबत अजूनही लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहेत. काही व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे माहिती वाचून लोक अजूनही घाबरतायत. चांगले लोक घाबरतायत याच्यातले. आणि आता कोरोना हा उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये, हायरायझेस बिल्डिंगमध्ये, सोसायट्यांमध्ये आपल्याला वाढताना दिसतोय. ही अत्यंत गंभीर अशी परिस्थिती आजच्या घडीला निर्माण झालेली आहे. आणि अमेरिकेकडनं जर आपण माहिती घेतली तर अमेरिकेतून आपल्याला कळतंय की जगामध्ये सर्वाधिक व्हॅक्सिनेशन हे आता सध्या अमेरिकेमध्ये होत आहे. अगदी वॉर फुटिंगवरती काम चालू आहे आणि फायझर बऱ्यापैकी तिथे इफेक्टिव्ह ठरलेली आहे अशी माझी माहिती आहे. आणि ह्या सगळ्या सिच्युएशन मध्ये आता कोरोना नियंत्रणासाठी मिनी लॉकडाऊन आपण केलंच आहे, पण त्याला सेकंड प्रायोरिटी मी पुन्हा येतो विजय तुझ्याकडे. दीपकजी मला हे सांगा की आत्ताची सिच्युएशन किती क्रिटिकल आहे आणि आत्ताची सिच्युएशन क्रिटिकल असताना आता जो स्प्रेड वाढतोय, म्हणजे जो कोरोना वाढतोय तो इमारतींमध्ये वाढतोय. आधी सुरुवातीच्या काळात झोपडपट्टी किंवा स्लम एरिया इथे मध्ये वाढत होता. हे काय डिफरन्सेस आहेत? मला हे गणित काही कळत नाही आणि लोकांनाही कळत नाही की इमारतीमध्येच का वाढतोय, स्लम मध्ये का कमी नाहीये, सगळ्याच ठिकाणी वाढायला पाहिजे, सगळ्याच ठिकाणी कमी व्हायला पाहिजे. हे का होतंय नेमकं आणि आता परिस्थिती किती गंभीर आहे? दीपकजी बोला. दीपकजी आवाज येतोय? दीपकजी माझा आवाज येतोय तुम्हाला? हा दीपक आवाज येतोय दीपकजी?
माझा आवाज पोहोचतोय दीपक जी? मेरी आवाज आ रही है आपको? हा, विलास जी? तुमचा आवाज येतोय, तुमचा आवाज येतोय. या आपकी आवाज बहुत आस्ते से आ रही है. हा, म्हणजे आमचा आवाज तुम्हाला कमी जातोय असं ते सांगतायत. हा. दीपक जी, आवाज पोहोचतोय तुम्हाला? दीपक यांच्याशी विलास सर, म्हणजे लसीचा तर विषय आहेच. आता ऑक्सिजनचा तुटवडा देखील मोठ्या प्रमाणात होतोय. म्हणजे आता जी बैठक झाली राजेश टोपेंची हर्षवर्धन यांच्यासोबत, त्याच्यामध्ये असं त्यांनी रिक्वेस्ट केली की वॅक्सिन तर आहेच, कमी आहे, वॅक्सिनचा पुरेसा पुरवठा आम्हाला करा आणि 25 वर्षाच्या वयातले सगळे जे काही तरुणी आहेत त्यांना सुद्धा वॅक्सिनचा लाभ दिला पाहिजे. ऑक्सिजन फार मोठ्या प्रमाणात शॉर्टेज दिसतोय, ऑक्सिजन. आणि त्याच्यामुळे राज्य सरकारने आज केंद्राकडे अशी रिक्वेस्ट केली की इतर राज्य म्हणजे शेजारची कर्नाटक असेल, गोवा असेल किंवा मध्य प्रदेश असेल, ज्या ठिकाणी ऑक्सिजन अतिरिक्त आहे त्या ठिकाणचा ऑक्सिजन हा महाराष्ट्राला प्रायोरिटीने पुरवठा द्यावा, अशी देखील आज मागणी आरोग्यमंत्र्यांनी केलेली आहे. म्हणजे केवळ लसीचा तुटवडा नाही तर ऑक्सिजनचा पण तुटवडा आहे. मला सांगायचं. बिलकुल, ऑक्सिजनचाही तुटवडा आहे. दीपक जी, माझा आवाज पोहोचतो तुम्हाला? या अभी आ रही है. हा, आता विजयनी एक मुद्दा उपस्थित केला, म्हणजे ऑक्सिजनचा तुटवडा आहे, बेड्स कमी आहेत, हॉस्पिटलमध्ये रुग्णांची संख्या वाढते. किती गंभीर आहे ही दुसरी लाट, हा पहिला प्रश्न. दुसरा महत्वाचा प्रश्न हा, सगळीकडेच का वाढत नाही, काही विशिष्ट ठिकाणीच का वाढतं कोरोना? पहली बात तो ये है कि डेफिनेटली ये अलग स्ट्रेन है जो यंग पेशेंट, बड़े लोग, बुजुर्गों के अलावा छोटी उम्र वाले को भी पकड़ रहा है. तो पहले जो कोरोना था, जो पहले पद्धति थी, वो अलग थी, जहाँ अलग 65 इयर्स के ऊपर लोग को ज्यादा पकड़ रही थी और सीरियस हो रहे थे लोग. अभी जो यंग पेशेंट को पकड़ रहे हैं, संक्रामक है बहुत ही, लेकिन जो सीरियस पेशेंट हो रहे थे वो इतने सीरियस नहीं हो रहे, जो पहले हो रहे थे. लेकिन जितनी तादाद बढ़ेगी, उसका अगर परसेंटेज लिया जाएगा तो डेफिनेटली परसेंटेज में जो सीरियस पेशेंट की तादाद बढ़ जाएगी. क्योंकि पहले अगर 3% लोग अगर सीरियस होते थे और 100 लोग होते तो 3 लोग होते थे, लेकिन वही अभी 500 लोग अगर संक्रामक में आ गए और अगर उनका 1% भी हुआ तो 5% लोग बीमार पड़ गए, सीरियस हो गए. तो उनकी जो मात्रा जो है आगे चल के बढ़ेगी, जो अगले 15 दिन में मालूमात होगी. बेड की संख्या कम होती जा रही है और वो इसीलिए कम हो रही है क्योंकि कई लोग बीमार पड़ रहे हैं और अभी अगले 10-15 दिन में ऑक्सीजन की जरूरत और बढ़ेगी, क्योंकि जो पहला जो निमोनिया जो है वो 7 और 10 दिन के बाद आना चालू हो जाता है. और जैसे निमोनिया आएगा, दम लगेगा, श्वास बढ़ेगी, तो 7 और 10 दिन में, यानी जो लोगों को अभी पकड़ा है वो अगर अगले हफ्ते में पहुंच गए, सेकेंड वीक ऑफ इन्फेक्शन में पहुंच गए, और फिर अभी उनको ऑक्सीजन की जरूरत और बढ़ेगी, एडमिशन और बढ़ेंगे, बेड की तकलीफें बढ़ेगी. दूसरी बात ये है कि लोग अपने खुद के जो हॉस्पिटल की इच्छा है वहां पर एडमिट होना चाहते हैं. बेड, अभी परिस्थिति ऐसी है कि लोग जहां बेड मिले वहां एडमिट हो जाओ, फिर बेड के लिए ढूंढो, प्राइवेट में जाना है, कहीं जाना है, मुझे अगर कॉर्पोरेट हॉस्पिटल में जाना है, बड़े हॉस्पिटल में जाना है, बाद में ढूंढो. लेकिन अभी अगर आपका ऑक्सीजन 90 के नीचे जा रहा है तो डेफिनेटली जहां पर भी बेड मिले वहां एडमिट हो जाओ, चाहे वो गवर्नमेंट में क्यों ना हो, चाहे वो जंबो में क्यों ना हो, एटलीस्ट अपना इलाज चालू हो जाए. घर पे मत बैठो. कई लोग ये सोच के कि मुझे जहां एडमिट होना है वही हॉस्पिटल में एडमिट होऊं, वो घर पे बैठ जाते हैं, तो उनका कंडीशन और सीरियस हो जाता है. तो जरूर प्राइवेट बेड काफी फुल हो रहे हैं, लेकिन गवर्नमेंट में अभी भी बेड की व्यवस्था है, तो कहीं पर भी एडमिट हो जाओ. बाद में अपने को प्राइवेट में जाना है तो 1-2 दिन रुक के भी जहां पर व्यवस्था हो जाए, प्राइवेट में बेड व्यवस्था हो जाए, बाद में शिफ्ट हो जाओ. लेकिन शुरू में अपना इलाज करो, घर पे मत बैठो, क्योंकि घर बैठने से अपनी बीमारी और बढ़ती है, और जब तक वो तकलीफ बढ़े तब तक अपना लाइलाज हो जाए, फिर जो अपने कॉम्प्लिकेशन की संख्या बढ़ जाती है. तो स्लम मध्ये वाढत नाहीये, हा विरोधाभास काय? क्या प्रश्न है? नाही, इमारतींमध्ये, बिल्डिंग्स मध्येच का वाढतो हा कोरोना? या असल में पहले जो हम लोग ने जो एंटीबॉडी टेस्ट किए थे, जो स्लम्स में किए थे, झोपड़पट्टी में किए थे, वहां पर 58 यानी 60% लोगों का एंटीबॉडी पॉजिटिव आया था. ये कोरोना के संक्रमण के 3 महीने 4 महीने के अंदर ऐसा पाया गया था. तो इस समय ऐसा है, इस तरह का एक प्रमाण जैसा लग रहा है कि ऑलरेडी स्लम्स और झोपड़पट्टी में ऑलरेडी ये काफी तादाद में बढ़ गया है कि और लोग को हर्ड इम्यूनिटी जैसा कहते हैं ना, हर्ड इम्यूनिटी डेवलप हो गया है वहां पर, कि और लोगों को वहां पर लगने की संभावना कम हो गई है. जबकि सोसाइटी बिल्डिंग में अभी तक वो हर्ड इम्यूनिटी डेवलप नहीं हुई है,
तो लोगों को आस्ते-आस्ते जो अभी नए जो लोग आ रहे हैं, वो सोसाइटी और अच्छी जो रिच लोग हैं, अमीर लोग हैं, सेकंड क्लास लोग सेकंड तबके लोग हैं, जो सोसाइटी और बिल्डिंग में रहते हैं, उनकी तादाद बढ़ रही है क्योंकि उनमें हर्ड इम्युनिटी डेव्हलप नहीं हुई है. दीपकजी, काय सजेशन असेल, तुम्ही एवढी वर्ष फील्डमध्ये आहात आणि कोरोनाच्या काळातही तुम्ही काम केलेलं आहे. आत्ताची परिस्थिती, लस कमी आहे, ऑक्सिजन कमी आहे, बेड कमी आहे, केंद्र सरकारचं जे काही लस येणार आहे ती 15 एप्रिलला येणार आहे आणि मधल्या काळातलं लसीकरण कदाचित बंदही होऊ शकतं आणि आता वादही सुरू आहे. तर काय सजेशन गव्हर्नमेंटला असेल, कशा प्रकारे हे हँडल केलं पाहिजे, काय वाटतं? जहां तक मरीजों का सवाल है, सिटीजन नागरिकों का सवाल है और गवर्नमेंट का सवाल है. पहले गवर्नमेंट के लिए ये कहूंगा कि जो भीड़-भाड़ का इलाका है, जैसे ट्रेन्स हो, बसेस हो, कई लोग बोलते हैं उनको बंद कर दो, उनको कम कर दो, उनमें नहीं. अगर लोग ट्रैवल कर रहे हैं और कम बसेस रहेंगे तो भीड़-भाड़ और होगा. हम लोग मेरी मत तो ये है कि अगर लोग ट्रैवल करने वाले, ऑफिस जाने वाले हैं, स्पेशली जो इसेंशियल वर्कर्स है, बसेस की मात्रा बढ़ा दो, ट्रेन की मात्रा बढ़ा दो ताकि उसमें भीड़ ना हो. जितने कम सुविधा रहेंगे उसमें भीड़ ज्यादा रहेगी. ये हो गई एक बात. दूसरी चीज, CCC2 सेंटर्स जो है उनकी मात्रा वापस बढ़ा दो. हर एक जोन में, हर एक वार्ड में कम से कम 4 या 5 CCC2 सेंटर होना अनिवार्य है, जरूरी है. क्योंकि ज्यादातर लोग सीरियस पेशेंट नहीं है, उनको ऑक्सीजन की जरूरत है और CCC2 सेंटर में ऑक्सीजन की व्यवस्था हो सकती है. और अगर बेड की व्यवस्था न भी हो तो CCC2 सेंटर में नर्सेज है, डॉक्टर्स है, तो वो इनको इंजेक्शन भी दे सकते हैं जो हम प्राइवेट हॉस्पिटल में या गवर्नमेंट हॉस्पिटल में देते हैं. तो CCC2 सेंटर की पहले व्यवस्था जैसे पहले की थी, तो लोड जो हॉस्पिटल में पड़ती है वो कम हो जाए, तो अपनी व्यवस्था और सुदृढ़ हो जाएगी. तो बेड की व्यवस्था जो हॉस्पिटल में उनकी और बेड की अवेलेबिलिटी बढ़ जाएगी. और जहां तक नागरिकों का सवाल है, 2 चीज है. मास्क मत निकालो, मास्क पहनना अनिवार्य है, नाक तक. सिर्फ मुंह को कवर मत करो, नाक को भी कवर करो, चाहे वो दोस्त हो, बिल्डिंग वाले हो या कोई भी हो. ये सोच के मत रहो कि उनको बीमारी नहीं है. विश्वास नहीं होगा कि जो लोग बाहरगांव जा रहे हैं उनका टेस्ट करने पे वो पॉजिटिव आए हैं बिना कोई लक्षण के. तो ऐसे लोग, कई लोग हैं जो बाहरगांव जाते हुए उनका जो नॉर्मल टेस्ट करते हैं वो पॉजिटिव आए. जो कई काम करने के लिए जा रहे हैं, जो अनिवार्य टेस्ट है, जो पुलिस वाले, उनका पॉजिटिव आया है बिना कोई लक्षण के. तो ये मत सोचो कि आपके बिल्डिंग वाले पॉजिटिव नहीं होंगे. और अभी जो संक्रमक है वो काफी इन्फेक्शियस है, तो इसलिए बेहतर है कि उन्हें ये इन्फेक्शन होने के कारण मास्क पहनना अनिवार्य है. कई लोग को लक्षण भी नहीं दिख रहे हैं और फिर भी पॉजिटिव आ रहे हैं, तो नागरिकों को सतर्क रहना बहुत जरूरी है. बिलकुल. विजय, या लसीचं नेमकं काय राजकारण आहे? म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकार एकमेकांना ढकलत आहे. राज्य सरकार म्हणते की आम्ही लस मागितली होती, केंद्र सरकार देत नाहीये. आता या राजकारणात कोरोनामुळे आणखी लोकांचा बळी जाऊ शकतो का? केंद्र सरकारकडून प्रकाश जावडेकर केंद्रीय मंत्री यांनी म्हटलं होतं की तुम्ही जरा तपासून बघा, आम्ही तुम्हाला भरपूर काय दिलेलं आहे, इतर राज्यांपेक्षा जास्त दिलेलं आहे. आताच स्टेटस काय आहे आणि मागणी केली का, राज्य सरकारने मागणी केली का केंद्राकडे? निश्चितपणे आजच मी सुरुवातीला संदर्भ दिला की आज केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्यासोबत सर्व राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांची बैठक झाली. राजेश टोपे त्या व्हर्च्युअली त्या मीटिंगला उपस्थित होते आणि त्यांनी ही मागणी केली की आमची लसीची गरज मोठी आहे. तुटवडा निश्चितपणे निर्माण झालाय की तुटवडा आहे लसीचा आणि तो तातडीने केंद्र सरकारने पूर्ण व्हावा. कारण की लस पुरवणे ही पूर्णतः केंद्राची जबाबदारी आहे. राज्य स्वतःहून जाऊन खरेदी करू शकत नाही या पद्धतीने. आणि मला वाटतं शासकीय रुग्णालयामध्ये आपण इथे फ्रीली देतोय त्या, पण खासगी रुग्णालयामध्ये पैसे देऊन ती आपल्याला घ्यावी लागते. 250 रुपयाला एक डोस अशी त्याची किंमत आहे. पण आता लसच जर नाही मिळाली आणि तर परिस्थिती बिकट आहे. केंद्राची एक समिती देखील येते महाराष्ट्रामध्ये, कोरोना वाढतंय त्याच्या तपासणीसाठी. आता त्या समितीचे काय नेमके निष्कर्ष आहेत हे देखील पाहणं आपल्याला महत्वाचं आहे. आणि डेथ रेट हा महाराष्ट्रामध्ये तुर्तास कमी आहे, परंतु छत्तीसगडमध्ये तो प्रचंड वाढलाय असं दुपारी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या स्टेटमेंटमध्ये आलंय. आणि व्हॅक्सिनेशन टेस्टिंग होतंय महाराष्ट्रामध्ये असं आपण म्हणतोय, राज्य सरकार पण म्हणतंय, पण केंद्राचं असं म्हणणं आहे की टेस्टिंग हे म्हणाव्या अशा प्रमाणात महाराष्ट्रामध्ये होत नाही. आता खरं म्हणजे त्या फॅक्ट आणि फिगर आपण कम्पेअर करून पाहिलं पाहिजे, त्याचं अनालिसिस केलं पाहिजे. त्याच्यानंतर हा केंद्राचा दावा आणि राज्याचा दावा कितपत खरा आणि कितपत खोटा, ही ब्लेम गेम आहे एकामेकावरती. ते पण खूप खूप धन्यवाद विजय, तुमचे खूप धन्यवाद. आणि दीपकजी आपलेही खूप धन्यवाद. एकूणच रक्ताचा साठा कमी असताना रक्तदानासाठी आव्हान राज्य सरकार करत असताना, राजकीय नेते करत असताना आता लसीकरण जे आहे, लसीकरण ही मंदावणार की काय, अशा प्रकारची
चिंता व्यक्त केली जाते. लसीचा साठा जो आहे तो 2.25 लाखापर्यंत हा जो आकडा आहे तो आणि सूत्रांनी सांगितलेला आहे. म्हणजे ऑक्सिजन कोवॅक्सिन ऑक्सिजनची कमी आहे आणि महाराष्ट्रापुढे एक मोठं संकट आहे की एकीकडे औषधं कमी आहेत आणि दुसरीकडे पेशंटची संख्या वाढते. लोकांनी प्रिकॉशन घेतली पाहिजे. मास्क संपूर्णपणे जसं दीपकजींनी सांगितलं की मास्क नाकापर्यंत वापरा. आपला मित्र असेल, आपला भाऊ असेल, आपला नातेवाईक असेल, या सगळ्यांनीही याचं पालन केलं पाहिजे आणि हा एक उपाय होऊ शकतो. आपले खूप खूप धन्यवाद. आपण या चर्चेत सहभागी झालात. मी इथेच थांबतो. आपण पाहता मॅक्स महाराष्ट्र.